.0027777 जेवढे जास्त अंक घ्याल तेवढा फायदा होईल, उत्तर करेक्ट निघेल. इन अंडर रूट 6.206.729 standard error is equal to 2.61 करेक्ट यायला पाहिजे. याच्या समोर एक अंक घेऊ 2%. P0 Q0 पर्सेंटेजमध्ये होता म्हणून उत्तर पर्सेंटेजमध्ये राहील. स्टँडर्ड इरर निघाला आपला 2.612%. आता काढायचं इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. कॅल्क्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. कॅल्क्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. पेजचे 2 भाग करा. पेजला असं फोल्ड करा. फोल्ड करायचं पेजला. पहिल्या सिटीचं नाव ठेवलं होतं आपण CTA. दुसऱ्याचं नाव ठेवलं होतं आपण CTB. CTA मध्ये 600 पैकी 400 स्मोकर्स होते, सिगारेट पिणारे. आपल्याला पर्सेंटेज पाहिजे म्हणून 100त काढायचा. CTB मध्ये 900 लोकांपैकी सिगारेट पिणारे निघाले होते 450. आपल्याला पर्सेंटेज पाहिजे. पर्सेंटेज 100त काढतो म्हणून 900 ने भाग द्या. पहिल्याचं पर्सेंटेज निघते 66.67%. 66.67%. दुसऱ्याचं निघते 50%. दुसऱ्याचं निघते 50%. अशी आडवी रेषा घेऊन टाकायची. आता लिहायचा कॉन्क्लूजन. actual difference is equal to 1 minus 2. How will 1? How will 2? 66.67% minus 50%. उत्तर येईल 16.67%. स्टँडर्ड इरर
स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 2.612% इंटू 3. उत्तर येईल स्टँडर्ड इरर 7.836%. उत्तर लिहा. ॲक्च्युअल डिफरन्स मोर देन आहे, जास्त आहे. ॲक्च्युअल डिफरन्स is more than 3 times of standard error. Therefore, the difference will be significant. More than a significant. संपला प्रॉब्लेम. लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. उदाहरण वास्तव में बघा जरा. इन ए रैंडम सॅम्पल ऑफ 500 मेन फ्रॉम ए पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट म्हटलं आहे. आता डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा काढू आपण. कॅल्क्युलेशन ऑफ P0. कॅल्क्युलेशन ऑफ P0. टॉपिक कोणता दिला आहे ते चेक करा. सब्जेक्ट कोणता आहे ते बघा. इन ए रैंडम सैंपल ऑफ 500 मेन फ्रॉम ए पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट ऑफ UP 3 से आर फाउंड टू बी स्मोकर्स. अंडरलाइन करा स्मोकर्स. टॉपिक दिला आहे स्मोकर्स. म्हणजे P0 काढणे म्हणजे जॉइंट पर्सेंटेज ऑफ स्मोकर्स. जॉइंट पर्सेंटेज ऑफ स्मोकर्स. नाही लिहिलं तरी चालते हा ब्रॅकेट. जॉइंट पर्सेंटेज ऑफ स्मोकर्स. डिस्ट्रिक्टची माहिती दिली आहे. पहिला कॉलम डिस्ट्रिक्ट, दुसरा कॉलम टोटल, नेहमीच दुसरा कॉलम टोटल, आणि टॉपिक दिला आहे स्मोकर्स. डिस्ट्रिक्टचे नाव दिले नाहीत म्हणून ए लिहू. डिस्ट्रिक्ट ए. इन ए रैंडम सॅम्पल ऑफ 500, टोटल होईल 500 फ्रॉम ए पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट ऑफ UP 3 से आर फाउंड टू बी स्मोकर्स. 3 से स्मोकर्स. डिस्ट्रिक्ट बी. इन 1000 मेन, 1000 मेन फ्रॉम अनदर डिस्ट्रिक्ट 5 से 50 आर स्मोकर्स. 5 से 50 आर स्मोकर्स. बेरीज घ्या. टोटलच्या कॉलमची 1500 आणि स्मोकरच्या कॉलमची बेरीज येते 8 से 50. 8 से 50. नंतर पर्सेंटेज काढा. 1500 मध्ये किती मिळाले स्मोकर्स? 850.
तर 100त किती? 100त किती? काढा पर्सेंटेज. %56.67. नंतर कॅल्क्युलेशन ऑफ Q0. कॅल्क्युलेशन ऑफ Q0. Q0 इज इक्वल टू, नेहमी 100तून मायनस करायचा. 100% मायनस P. P काढला आहे आपण 56.67. 56.67%. तो निघेल 43.33%. मागच्या गणितासारखंच आहे, टोटल बदलली होती फक्त. डायलॉग लिहा. इट इज P0 Q0 काढून टाकायचा, नंतर लिहायची डायलॉग. इट इज ॲझ्युम्ड दॅट both the samples are independent. Both the samples are independent. नंतर calculation of standard error. Calculation of standard error. फार्मूला लिया. स्टैंडर्ड error इज इक्वल टू 1 minus 2 इज इक्वल टू n under root P0 Q0 in the bracket 1 upon n1 plus 1 upon n2. n under root P0 काढला आपण 56.67. ब्रॅकेटमध्ये पर्सेंटेज लिहायचं नाही. इंटू Q0 काढला आपण 43.33. 1 अपॉन n1 आहे 500 प्लस 1 अपॉन n2 आहे 1000. गुणाकार करा दोघांचा. 56.67 इंटू 43.33 2455 2455.511.
511 इंटू किंवा इन द ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय 500.002 प्लस 1/1000 .001 ब्रॅकेट कंप्लीट. एन अंडर रूट 2455.511 इंटू दोघांची बेरीज करा 0.003 गुणाकार करा दोघांचा 7.366533 स्टँडर्ड एरर इज इक्वल टू 2.714%. तिसरा अंक कमी जास्त झाला तरी चालते, 2 अंक ॲक्युरेट पाहिजेत. आता काढायचा इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. कॅल्क्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत वैयक्तिक म्हणजे प्रत्येक सिटीचा पर्सेंटेज. इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज 2 डिस्ट्रिक्टची माहिती दिली होती गणितामध्ये. 2 डिस्ट्रिक्टची माहिती दिली होती. दोन डिस्ट्रिक्टची माहिती दिली होती. डिस्ट्रिक्ट ए, डिस्ट्रिक्ट बी. 500 लोकांमध्ये स्मोकर्स होते 300. पर्सेंटेज पाहिजे आपल्याला, नेहमी 100त काढायचा. नंतर 1000मध्ये स्मोकर्स होते 550. आपल्याला 100त पाहिजे. 100मध्ये किती? 100 म्हणजे पर्सेंटेज. पहिल्याचा निघते 60%, दुसऱ्याचा निघते पर्सेंटेज 55%. कॉन्क्लुजनमध्ये लिहायचं पहिल्यांदा ॲक्च्युअल डिफरन्स इज इक्वल टू 1 - 2. 1 हा आणि 2 हा. 60% - 55%. 5%. नंतर स्टँडर्ड एरर. स्टँडर्ड एरर इज इक्वल टू किती काढला होता आपण स्टँडर्ड एरर? 2
1.714% इंटू 3 उत्तर निघते. काढा तुम्ही उत्तर. 8.142%. आंसर लिया. एक्चुअल डिफरेंस इज लेस देन, कमी आहे ना तो, लेस देन 3 times of standard error. Therefore, the difference will be unsignificant. संपलं गणित. नेक्स्ट प्रॉब्लेम. नोट्स घ्या हातामध्ये. ए मशीन पुट्स आउट 10 imperfect articles. अंडरलाईन करा. imperfect articles. टॉपिक मिळाला आपल्याला imperfect articles. पहिल्यांदा काढायचं calculation of P0 joint percentage of imperfect article हे मशीन म्हटलं आहे. मशीन सिटी आणि डिस्ट्रिक्टच्या जागेवर मशीन दिलं आहे. दुसरा कॉलम पाहिजे टोटल. तिसरा कॉलम इम्परफेक्ट आर्टिकल. इम्परफेक्ट स्पेलिंग पाहून लिहा. नोट्समध्ये आहे. आर्टिकल इम्परफेक्ट आर्टिकल. इम्परफेक्ट आर्टिकल. मशीनचं नाव त्यानं दिलं नाही. ए बी म्हणू. ए मशीन पुट्स आउट 10 इम्परफेक्ट आर्टिकल्स. भाऊ इम्परफेक्ट आर्टिकलच्या खाली लिहायचं. इम्परफेक्ट आर्टिकलच्या खाली लिहायचा 10 इम्परफेक्ट आर्टिकल म्हणते. इन ए सॅम्पल ऑफ 200 टोटल 200 200 मध्ये 10 मशीन इम्परफेक्ट मिळाल्या म्हणते. आफ्टर द मशीन इज ओव्हरहॉल्ड इट पुट्स आउट 4 इम्परफेक्ट आर्टिकल्स. उलटं दिलं आहे. या गणितात उलटं दिलं आहे. बरोबर वाचून काढायचं. इन ए बॅच ऑफ 100 टोटल 100 घ्या बेरीज.
इम्परफेक्ट आर्टिकल अगोदर दिलं आहे गणितात आणि टोटल नंतर दिले आहे. बरोबर वाचून काढायचं ते. 314 10 4 14. 300 मध्ये 14 इम्परफेक्ट आर्टिकल, तर 100त किती? 100त किती? काढा पर्सेंटेज. 4.67%. P0 झाला हा. आता काढायचं कॅल्क्युलेशन ऑफ Q0. कॅल्क्युलेशन ऑफ Q0. Q0 हा नेहमीच 100% मधून मायनस करायचा. 4.67% P0 मायनस करायचा. तुम्हाला मिळेल 95.33%. 95.33%. आता लिहायची डायलॉग. P0 काढून झाला, Q0 काढून झाला, त्याच्यानंतर लिहायचं. आता गणिताला सुरुवात करून राहिलो खऱ्या अर्थानं. इट इज assumed that both the samples are independent टाइटल लिया. कैलकुलेशन ऑफ स्टैंडर्ड एरर. कैलकुलेशन ऑफ स्टैंडर्ड एरर अंडरलाइन करा. फार्मूला स्टैंडर्ड एरर इज इक्वल टू 1 minus 2 is equal to in under root P0 Q0 in the bracket 1 upon n1 plus 1 upon n2. Bracket complete. n अंडर रूट एक एक लाईन जागा सोडून लिहायचं अंडर रूटमध्ये. P0 4.67 इंटू Q0 95.33 इन द ब्रैकेट 1 अपॉन n1 2 से प्लस 1 अपॉन n2 100. ब्रॅकेट कंप्लीट. एन अंडर रूट या दोघांचा गुणाकार करा. दोघांचा गुणाकार येते 445.191. 445.191 इन द ब्रॅकेट 1 ला 2 से नी भाग द्या. 0.005 प्लस 1 ला 100 नी भाग द्या. 0.01 ब्रॅकेट कंप्लीट. चार से 45.191 गुणेला दोघांची बेरीज घ्या. 0.015
0.015 एन अंडर रूट दोघांचा गुणाकार 6.677865 स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 2.584%. आता लिहायचं कॉन्क्लुजन नाही, आता इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज काढावं लागेल ना. कॅल्क्युलेशन ऑफ individual percentage calculation of individual percentage काय म्हटलं होतं आपण? सिटी डिस्ट्रिक्ट नाही, काय म्हटलं होतं आपण? मशीन ए. काय म्हटलं होतं आपण? मशीन ए, मशीन बी, दोनशे मशीनमध्ये 10 इम्परफेक्ट मिळाल्या होत्या. इम्परफेक्ट मशीन. तर 100त किती? 5%. 100मध्ये 4 मिळाल्या होत्या इम्परफेक्ट मशीन्स. तर 100त किती? 4%. कॉन्क्लुजन. कॉन्क्लुजनमध्ये आपण लिहितो ॲक्च्युअल डिफरन्स is equal to 1 minus 2. 5% minus 4%, 1%. Standard error is equal to 2.584% into 3. 752%. आंसर लिया. एक्चुअल डिफरेंस इज, कसा दिसते हा एक्चुअल डिफरेंस? लेस दॅन 3 times of
standard error. Therefore, the difference will be insignificant. झालं, आजचं काम संपलं. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन, पाठवेन. तो अपलोड होण्यासाठीच 1 तास लागते जवळजवळ, म्हणून वेळ होते.